जय श्री शनिदेवा. सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती. एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती. जय जय श्री शनिदेवा. परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया. या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा. कारण ह्या कलियुगामध्ये वेळ कमी, उद्योग जास्त. उद्योग जास्त तितके विचार जास्त. जितके विचार आहेत ते सगळे विषम प्रकारचे विषय असतात. त्या विषम प्रकारच्या सर्व विचारांना सम करणं म्हणजे अध्यात्म. ही अध्यात्माची व्याख्या आहे. अनेक विचार असतात डोक्यामध्ये. प्रत्येकाला अपेक्षित असतं, प्रत्येक क्षणाला मनुष्याचे विचार बदलतात. पावलागणिक विचार बदलत असतात. पण हे विचाराबरोबर जे अनावश्यक असतो त्याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष असतं. जे धर्माला अनुकूल नाही, ते समाजाला अनुकूल नाही, स्वतःलाही अनुकूल नाही, अशा गोष्टीकडे आपलं लक्ष खूप असतं. शील बदलला नाही सर का? आवाज कमी कर. याच्यामुळं या कलियुगामध्ये अध्यात्म कधी कमी आणि विचार जास्त, आणि तेही विचार अनावश्यक. जेव्हा त्यातनंही वेळ काढून आपण साधनेला बसतो, साधनेला बसल्यानंतर खूप काही साधना करतो आपण, खूप काही साधना करतो. त्या साधनेमध्ये एवढे दंग होतो की नक्की साधना कशासाठी करतो, उपासना कशासाठी करतो हेच विसरून जातो आपण. म्हणून मनुष्याचे विचार प्रत्येक पावलागणिक मनुष्याचे विचार बदलतात. आणि मनुष्यनीती सगळ्यात कठीण आणि अवघड आहे. असं रावण संहितामध्ये लक्ष्मणाला बोध करताना रावणाने सांगितलेलं आहे. सर्व संहिता योग्य, सर्व गीता योग्य. गीता एक प्रकारची नाही आहे. अर्जुनाला बोध केलेलं कृष्णाने हा गीता आपल्याला माहीत आहे. अनेक प्रकारची गीता आहेत. मागच्या प्रवचनामध्ये सुंदरसं उदाहरण दिलं मी. खाटी गीता,
एका खाटकाने एका सत्पुरुषाला जे प्रबोधन केला ते सुद्धा गीता एक उत्कृष्ट अशी गीता होती. एवढं सगळं आपल्याला आकलन असताना, एवढी सगळं ज्ञान असताना, एवढी सगळी बुद्धी असताना बुद्धीच्या पलीकडे जाण्याची आपली मानसिकताच नाही आहे. हे शरीर आहे, शरीरामध्ये इंद्रिय आहेत. काही लोकांना, अन्नाडी लोकांना शरीर म्हणजे सर्वस्वी असं वाटतं. शरीर म्हणजे खूप मोठा असं एक ईश्वराचं देण असं वाटतं. पण शरीराला चलन करणारे, चालना देणारे हे इंद्रिय आहेत. तेव्हा कालांतराने लक्षात येतं. पण इंद्रिय कुणाच्या आज्ञेने चालतात हेही याच्या पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इंद्रिये सुद्धा मनाच्या नियंत्रणाखाली असतात. त्याच्याही पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं मन कुणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे. मनाला स्वातंत्र्य नाही आहे. हे कळायला थोडंसं उशीर लागतो. प्रत्येकाकडे ज्ञान आहे, पण ज्ञानाचा स्रोत कुठून आहे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. म्हणून साधना करत असताना मनुष्याचं मन चंचल असतं. ते विषम प्रमाणात विचार करत असतं. एका क्षणाला मनुष्याचं मन बदलतो. मनुष्याला वाटतं आज जिलेबी खावं, कोणीतरी पेढा दाखवलं की पेढा खावं, कोणीतरी बासुंदी दाखवलं की बासुंदी खावं. आज आमच्या माऊलीने आम्रखंड आणलंय, कोणीतरी म्हणाल की आम्रखंड आवडलं. एक क्षणाला बदलत असतं मन. मग विषम मनाला सम करणं, ज्याच्याकडे ते सम करण्याची सामर्थ्य आहे तोच अध्यात्माच्या पहिल्या पायरीवर चढलाय. ती पहिली स्टेज आहे, पहिला टप्पा आहे. मग जो मनाच्याही पलीकडे कोणीतरी आहे, आपल्यावर नियंत्रण करणारा कोणीतरी आहे, हे जेव्हा ज्याला कळलं ते म्हणजे बुद्धी. शरीरातले इंद्रियाच्या वर नियंत्रण करणारं मन, मनाच्याही पलीकडे बुद्धी आहे. बरं, बुद्धीला कोणीतरी चालना देणार आहे. बुद्धीला कोणीतरी चालना देणारा या हृदयामध्ये, या स्थानी तो विराजमान आहे, ज्याला प्राण म्हणतो आपण. जो संचलन करतो, एवढा मोठा बोझड अशा शरीराला नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम जो करतो तो म्हणजे प्राण. प्राणापर्यंत आपण जाऊ शकत नाही. आपण मनापर्यंत सीमित असतो, मनाचंच ऐकत असतो. बघा, साधना करताना सुद्धा माझं मन तसं म्हणतंय, माझं मन असं म्हणतंय, माझ्या मनाला ते हवं, माझ्या मनाला हे हवं. मग तो केलेलं सगळं जे आपण फळ प्राप्तीसाठी, पुण्यासाठी जे करतो ते सगळं वाया घालवतो. माझ्या मनाला वाटलं मी असं करणार, माझं मन तसं सांगतं. अरे मनाच्या पलीकडे जा ना. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे प्राण आहे. प्राणावर सुद्धा नियंत्रण मिळवणारा कोणीतरी आहे. प्राणाला सुद्धा चालना देणारा कोणीतरी आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये बसलेला आहे. त्याच्यापर्यंत आपण पोचत नाही. हृदयाच्या अंतरमध्ये बसलेला आहे रेणू, परमाणू. त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे आहे. याचा शोध लावलेला आहे. तो म्हणजे आत्मा. तो आत्मा अमर आहे. आपण ऐकत असाल आत्मा अमर आहे, त्याला मृत्यू नाही आहे. हा शरीर सोडलाय की दुसऱ्या शरीरात तो प्रवेश केलाच. पण करत असताना शेवटच्या क्षणाला तुमचे जे विचार असतात ते विचार घेऊनच तो प्रवेश करतो. म्हणून तो तसं जन्माला येतो. त्याला कोणीही बदलू शकत नाही. विज्ञानही बदलू शकत नाही, अध्यात्मही बदलू शकत नाही. पण स्वतःच्या कर्तृत्वाने कर्म बदलू शकतो. कर्म बदलण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे तो आत्म्याचं विचारत असतो, आत्म्याच्या सल्ल्यानेच नियंत्रित असतो.
आत्मा कुणाच्या सल्ल्याने? तो आत्मा हा परमात्म्याच्या नियंत्रणाखाली असतो आणि तो त्या स्टेजपर्यंत जो जातो, त्या साधनेमध्ये तो परमोच्च पदावर जातो. तो आत्मा हा परमात्म्याशी कनेक्ट होतो. आत्मा परमात्म्याशी कनेक्ट झाला की परमात्माचे संकेत आपल्याला मिळतात आणि तो आत्म्याला मिळतात. आत्मा प्राणाला देतो, प्राण बुद्धीला देतो, बुद्धी मनाला देते, मन इंद्रियाला देते, इंद्रिय शरीराला नियंत्रणामध्ये ठेवते. इथंपर्यंत जाण्याची मानसिकता पाहिजे. नाहीतर आपण साधना विविध प्रकारचे साधना करतो. विविध प्रकारचे साधनेला कल्पनाही करू शकत नाही एवढ्या प्रकारचे साधना करतो. 6-6 महिन्याला आपण ड्रेस बदलल्यासारखे महाराज बदलतो, साधना बदलतो, संप्रदाय बदलतो, पंत बदलतो, गुरु बदलतो, सगळं बदलून टाकतो आपण. ज्याच्यात काय नाही त्यात नाही, त्यात नाही, त्यात नुसतं शोधत राहतो. एवढ्या वेळामध्ये एकाच ठिकाणी राहिलो असतो तर आपण परमोच्च पदावर गेलो असतो. हे मात्र आपल्याला कळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून माणसाची नीती, मनुष्य नीती सगळ्यात वाईट. सगळ्यात नियंत्रणात न येणारी वस्तू मनुष्य. अशी कल्पना आहे की पती पत्नीचं ऐकतो, पत्नी पतीचं ऐकते. नाही ऐकत. ऐकण्याचा भास आणतात. नुसतं ऐकण्याचा भास करतात. 2 साधू गुरु शिष्याचे परंपराप्रमाणे भारत भ्रमण करत होते. पूर्ण भारत भ्रमण तीर्थाटन करत होते. अनेक ठिकाणची साधना, अनेक ठिकाणचे कल्पना, अनेक ठिकाणचे विचार ग्रहण करण्यासाठी दोघंही प्रवास करत होते. दोघंही प्रवास करता 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 खूप प्रवास केला आणि त्यांना योगायोगाने एक असं पवित्र अशी जागा मिळाली. त्या जागेमध्ये केवळ सत्य आणि सत्यच होतं. इतर गोष्टीचा लवलेश सुद्धा तिथे नव्हता. ज्या भूमीमध्ये ज्या साधूंनी साधना केली, ती साधूंनी जे विचार पेरले ते विचारच त्या भूमीमध्ये असतात, लक्षात ठेवा. अजून एकदा सांगतो, ज्या भूमीमध्ये ज्या साधूंनी साधना केली, साधना करत असताना जे विचार डोक्यात घेऊन साधना केली ते देह ठेवला असता, त्याच्याजवळ ते जे त्याची साधना असते ते साधण्याचंच ते त्या भूमीमध्ये पेरलं जातं आणि तेच उगवून येतं. त्या ठिकाणी दुसरं उगवून येत नाही. दुसरं कधीही उगवून येत नाही. मला कुठल्या देवस्थानचं नाव घ्यायचं नाही. काही अघोरी असतात, काही अघोर असतात, काही शाबरी असते. अशा अनेक प्रकारचे विद्याचे प्रकार आहेत. ज्या विचाराने झपाटलेला साधू असतो तो विचार पेरण्यासाठी तो साधना करतो आणि त्याचा देह ठेवल्यानंतर ते विचार कायम तिथे राहतात. त्या ठिकाणी दुसरा जर विचार पेरण्याचा प्रयत्न केला तर पेरला जात नाही. का तर त्या ठिकाणी त्या साधूंच्या विचाराने, त्यागाने तो भूमी पवित्र झालेली असते. माझा सांगण्याचा ओघ तुमच्या लक्षात आला नाही. ज्या घरामध्ये जी पद्धतीनं साधना करतात तीच पेरली जाते आणि तसेच विचार त्या कुटुंबामध्ये पेरले जातात आणि पुढची पिढी तशीच तयार होते, लक्षात ठेवा. याला तडजोड नाही. तुम्ही ज्या विचाराने प्रेरित आहात, ज्या विचाराने तुम्ही साधना करताय तेच विचार पेरले जातात. हे दोघेही प्रवास करत असताना त्यातल्या एका साधूला सवय होती पहाटे ब्रह्ममुहूर्तावर साधना करायची. तो दोघेही प्रवास करत असताना गुरु शिष्यांचा संवाद व्हायचा. त्या ठिकाणी चांगले विचार पेरलेले होते. अशा ठिकाणी त्यांना जाण्याचा योग आला आणि पहाटे त्या आश्रमामध्ये खूप असे लोक होते. खूप लोक. त्या आश्रमाची जी सिस्टीम असेल, जी पद्धत असेल, ती पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असायची. पण यांना पहाटे लवकर उठण्याची सवय. पहाटे लवकर उठला तो ज्युनियर साधू जे शिष्य होता तो, आणि आपली स्नान संध्या उरकला आणि साधनेला बसला. साधनेला बसण्याच्या अगोदर जेव्हा तो उठला
तेव्हा कोणीही उठलेलं नव्हतं. सगळं स्मशान शांत होतं. स्मशान शांत याचा अर्थ जेव्हा आपण स्मशानात दहन द्यायला जातो, एखाद्या संस्कार करायला, अंतिम संस्काराला जातो, त्यावेळी डोक्यात कुठलेही विचार नसतात. फक्त एकच असतो, माझं सुद्धा नंबर एक दिवशी येणार इथं. निराकार. तसा त्याच्या डोक्यात असायला पाहिजे, पण तसा डोक्यात त्याचा विचार नव्हता. तो पहाटे उठला, चेहरा क्लिष्ट झाला, रागीट. चांगले विचाराच्या ठिकाणी वाईट विचार त्याच्या डोक्यात पेरले गेले. आणि साधनेला बसला. साधनेला बसला असताना त्याचं मन स्थिर नव्हतं. मनातले विचार विषम प्रमाणात होते. तेव्हा त्याचे गुरु, मोठे शिष्य, मोठे गुरुजी जेव्हा उठल्यानंतर त्याला पाहतात, तो साधना करत असताना काहीतरी बडबडत असतो. काहीतरी बडबडत होता तो साधना करत असताना. त्याच्या गुरुजींनी त्याला हलवलं, जागं केलं. तो इतका तल्लीन झाला होता, त्याच्या डोक्यामध्ये घनवर असं युद्ध चालला होता. मोठा युद्ध चालला होता त्याच्या डोक्यामध्ये. कल्लोळ, खान 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 डोक्यात घंटे वाजायचे. त्याचे 2 तलवारीचे मार कसे असतात त्याचे टोले पडायचे त्याच्या डोक्यामध्ये. असले विचार त्याच्या डोक्यामध्ये होते. मोठ्या साधूने त्याला जागं केलं आणि जागं करून म्हणले, अरे बाळा, तू काय करतोस? तेव्हा तो जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर तो गुरुजींना म्हणतो, हे सगळे लोक मूर्ख आहेत, मूर्ख. म्हणलं आता साधना करायची वेळ आहे, सगळ्या लोकांनी उठलं पाहिजे, साधना केली पाहिजे. हे सगळे मूर्ख आहेत, यांना अमुक येत नाही, त्यांना तमुक येत नाही, यांना रामायण येत नाही, यांना गीता येत नाही, महाभारत येत नाही, 6 वेद येत नाहीत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणापैकी काहीच येत नाही. हे सगळे मूर्ख आहेत. मग त्याच्या डोक्यात काय असू शकतं? साधना करत असताना सकाळी कुठले विचार असू शकतात? तो साधनेशी एकरूप होता? तो स्वतःच्या विचाराशी एकरूप होता का? अजिबात नाही. तेव्हा त्याच्या गुरुजींनी सांगितलं, तू किती कच्चा मडका आहेस रे, अजून किती कच्चा आहेस तू. म्हणलं, तुला निसर्गातल्या ईश्वराशी संवाद साधण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर साधना करायची असते. प्रत्येकाची सिस्टीम वेगळी, प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाची साधनेची लय वेगळी, प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. तू या जागेतलं सगळं निगेटिव्ह तुझ्या डोक्यात घेतलास. सगळं निगेटिव्ह, या वास्तूतला सगळं निगेटिव्ह तुझ्या डोक्यात आलेला आहे आणि त्याच्याशी तू युद्ध करतोस. युद्ध. बाबा, आपण साधना करत असताना 100रातले जर माझे 4 गुण आवडले तर तेवढेच घ्या. तुम्ही 96 गुणावर कशाला विचार करताय? महाराज बसतेत कसे, बोलतात कसे, वागतात कसे, त्यांची नजर कशी आहे, त्यांचा भाव कसा आहे, हे दुर्गुणाकडे नका लक्ष देऊ तुम्ही. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं नियंत्रण मिळवू शकत नाही, जोपर्यंत स्वतःचं नियंत्रणामध्ये राहत नाही, तोपर्यंत साधनेला सुरुवातच नाही. लक्षात ठेवा, सुरुवातच नाही, अजिबात सुरुवात नाही. त्या जागेतली, त्या वास्तूतले सगळे निगेटिव्ह तुम्ही एनर्जी घेताय. पॉझिटिव्ह एनर्जी घेत नाही, सकारात्मक घेत नाही, तुम्ही नकारात्मक घेताय. जेव्हा तुम्ही साधनेला बसाल तेव्हा स्वतःशी एकरूप राहाल. तुमच्या शेजारी वाजंत्री वाजले तरी तुमच्या कानामध्ये तो गुंजणार नाही. ती खरी साधना आहे, लक्षात ठेवा. खूप छोटीशी गोष्ट आहे, लोकांना खूप पसरून सांगावं लागतं. खूप छोटीशी गोष्ट आहे. हे पापणी लवेपर्यंत आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. डोळ्याची पापणी किती सेकंदात, 0.5 सेकंदामध्ये आपण पापणी लावून बाहेर पडतो. तेवढ्या वेळेत ईश्वर आपल्या जवळ आहे. ईश्वर आपल्या जवळ आहे. अजून एकदा सांगतो, ईश्वर तेवढ्या वेळेत आपल्याला भेटू शकतो. मी माझ्या अनुभवावरून सांगतो. पण ते प्राप्त करण्याची तुमची मानसिकता नाहीये.
प्राप्त करण्याची तुमची मानसिकताच नाही आहे. मी बऱ्याच वेळा एक उदाहरण दिलेलं आहे, आता ते देणं गरजेचं आहे मला. एक तरुण मुलगी, तिचं नुकतंच लग्न झालं होतं. तिला संसार हा प्रकार माहीत नाही, पती प्रेम माहीत नाही. जेव्हा लग्न झालं, 1 महिना संसार केली. किती? 1 महिना. नवऱ्याचं सुख मिळालं, परमोच्च सुख. एका स्त्रीला अत्यंत गरजेची जी सुख असते ते पतिप्रेम. 1 महिन्यामध्ये प्रेम मिळाल्यानंतर योगायोगाने तो प्रातविद्येला गेला. सकाळच्या प्रातविद्येला गेला, तो तिकडंच गेला, तो आलाच नाही. रोज ही माऊली वाट बघायची, रोज वाट बघायची. नवरा चुकून कुठे गेला असेल, कुठं चुकला असेल, रोज वाट बघायची. घरचे म्हणायचे, अरे येईल तो. घरचे सासू सासरे, दीर जावा, नंदा ह्या सगळ्या म्हणायच्या, अगं येईल तो, डोक्यात थोडं छरी येतो. आपण म्हणतोच ना, चांगल्याला सुद्धा म्हणतो. काय कारण नसताना आपण त्याला छरी करून टाकतो. त्या काय कारण नसताना त्याला मनोरुग्ण करून टाकतो आपण. मानसिकता आपली तशी असते. रोज वाट पाहायची. सकाळी उठलं की दारामध्ये उभं राहायची, माझा नवरा इकडून येईल, इकडून येईल, इकडून येईल. हे डोक्यात एवढंच असायचं तिचं झोपेपर्यंत. झोपलं तरी ती स्वतःवर नियंत्रण नाही मिळायचं. पहाट जेव्हा जाग येईल तेव्हा उठायची आणि दार उघडायचे आणि बघायची नवरा कधी येईल. परवाची मागची थोडीशी गोशा पद्धत होती. ज्येष्ठांच्या आदेशाशिवाय आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं, अशी पद्धत होती. आणि कालांतराने 4-6 महिने ही रोज वाट पाहायची. एक आबाल बालक, एक अशी एक स्त्री आहे की पतीविना जगू शकत नाही. अशी स्त्री रोज वाट बघायची. एकही दिवस चुकला नाही. पण अचानकच 4-6 महिने गेल्यानंतर एका दारापुढून एक लोटा परेड करून एक मनुष्य चालला होता. पूर्वी लोटा परेड बाहेर असायचं. तो जाता जाता म्हणाला, अगं म्हणलं तुझा नवरा त्या तिथं मला दिसला. तुझा नवरा इथे जंगलामध्ये, इथे शेजारच्या रानामध्ये दिसला. किती क्षण असेल बरं तिला बाहेर पडायला? किती क्षणात बाहेर पडली असेल मला सांगा? पापणी लव्यापेक्षा त्याच्याही कमी वेळेमध्ये तुफान पळाली ती. तुफान पळाली. पदर खोवली, साडी खोवली आणि पळायला लागली. त्या बोट, त्या लोटा पिरियडवाल्यांनी जिकडे बोट केला होता तिकडे तो तुफान पळत होती. पळता पळता पाऊल वाट असायची पूर्वी जंगलामध्ये, रानामध्ये, बांधावरनं. हे पाऊल वाटाने निघाली. निघता निघता एका झाडाखाली एक साधू महाराज साधना करत होते. साधना, पहाटेची साधना. साधना करत असताना ही बारीक वाट होती. पावसाळ्याचे दिवस असतील, पाय घसरून निसरड्याचं रान असेल. थोडंसं नकळत त्या साधू महाराजांना या माऊलीचा स्पर्श झाला, धक्का लागला. धक्का लागल्यानंतर ही धक्का लागली, ही गेली माऊली पुढे. हिला भेट कुणाची पाहिजे होती? स्वतःच्या पतीला, ईश्वराची. स्वतःच्या ईश्वराशी भेट घ्यायची होती. आणि साधू महाराज सुद्धा साधना करत होता. कुणाशी करत होता? स्वतःच्या ईश्वरासाठी करत होता ना. तो लाल झाला, डोळे उघडला, म्हणला मला धक्का कोणाचा लागलाय? पाहते तर एक माऊली पळते, एक माऊली जोरात पळते. आणि हा बडबडत बसला, साधना सोडला. काय पण बडबडायला लागला, मी श्रेष्ठ, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला या स्त्रीनं धक्का कशी लावली? काही अंतरावर तो तिचा नवरा सापडला. तिचा नवरा सापडल्यानंतर तिच्या नवऱ्याला मिठी मारली असेल, काय केली असेल, तुम्ही कल्पनाही करू शकताय. कल्पनेचे पलीकडेही कल्पना आपण पुरवू शकत नाही, त्याला शब्दसुद्धा नाहीत. ती स्वतःच्या पदराला नवऱ्याचं शर्ट बांधली, हातात हात मिट्ट गट्ट धरली आणि धरून घेऊन यायला लागली. घेऊन येत असताना साधू महाराज तिथं साधना करत होते. साधू महाराज तिथं साधना करत होते. तिथं आल्यानंतर साधू महाराजांनी विचारलं, आत्ता कोण गेलं इथनं? ते माऊली म्हणाले, बाबा मीच गेले. ते म्हणाले, तुला कळत नाही?
ती म्हणाली नाही कळलं. परत उलट बोलतेस. म्हणलं सूर्य उगवण्याच्या आत तुझा नवरा मरल. धक्का मला लावून गेलीस. मी साधू आहे, मी साधना करतोय. तेव्हा ती माऊली म्हणाली मी माझ्या ईश्वराच्या भेटीसाठी ओढ होती. माझा ईश्वर कुठंतरी हरवला होता. माझ्या ईश्वराची मला गाठ पडणार होती, म्हणून त्या ईश्वराच्या भेटीसाठी मला काय भान नव्हता. मला माफ करा. तेव्हा साधू महाराज म्हणाले मी साधू आहे, मी साधना करतोय, माझी शाप खरं होणार. तेव्हा ती माऊली म्हणाली तुमचा शाप खरा होता का माझा शाप खरा होतो बघू. खरी ईश्वराची ओढ माझी होती का तुमची होती. जर तुम्ही साधना करत होता, ईश्वराशी एकनिष्ठ होता, ईश्वराशी तुमचा संकेत होता, तर तुम्हाला माझा धक्का लागलेला कळलाच कसा. कळलाच कसा. मी माझ्या ईश्वरासाठी होते, मी माझा धक्का लागलेला मला कळलं नाही, तुम्हाला कळला. म्हणजे तुम्ही ईश्वराशी एकरूप होता का. होता का. तसं आपण कुटुंबामध्ये साधना करत असतो. कुटुंबामध्ये साधना करत असताना कारण नसताना सासू सासऱ्यांना आपण चिडचिड करतो, नवऱ्याला चिडचिड करतो, नवरा बायकोला चिडचिड करतो. अरे कसली साधना तुमची. हे निगेटिव्ह एनर्जी. काय प्राप्त करताय तुम्ही. अरे साधना अशी पाहिजे ना. अरे ईश्वर सुद्धा अंगणात खेळलं पाहिजे बाळ होऊन. एवढं सामर्थ्य पाहिजे तुमच्याकडं. बाळ होऊन खेळला पाहिजे. तुमची मनोकामना, तुमची इच्छा पूर्ण करणारा ईश्वर तुमच्या जवळ आहे, पण तुमची विचार करण्याची मानसिकता बदला. तुमचे निगेटिव्ह विचार, माझा नवरा मरू दे, माझी बायको मरू दे, माझी सासू खूप त्रास देते, सासरा खूप त्रास देतो, माझा मोबाईल कुणीतरी बघल, माझा पर्स कुणीतरी बघल, माझं व्हॉट्सअप चॅटिंग कुणीतरी बघल. हे जर नखरे करून तुम्ही साधना केलात तर किती जन्म गेला तरी तुम्हाला ईश्वर मिळणार नाही. लक्षात ठेवा. कधीही मिळणार नाही. ईश्वर प्राप्त करण्यासाठी, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी आपली पापणी किती वेळेत लावतो तेवढ्यापेक्षा कमी वेळेमध्ये ईश्वर मिळतो. पण साधनेचे मार्ग बदला. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः.